संस्थान काळात कोल्हापुरात 80% बहुजनांना शिक्षणाची सुविधा होती। त्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूर विद्येचं माहेरघर आहे असं मत इतिहास अभ्यासिका प्राध्यापक डॉक्टर मंजुश्री पवार यांनी व्यक्त केलं। शाहू छत्रपती फाउंडेशनतर्फे राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या। कोल्हापुरातील शाहू छत्रपती फाउंडेशनतर्फे राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। पुण्याच्या पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, लेखिका वसुधा पवार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष MB शेख आणि शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर मंजुश्री पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। पत्रकार गुरुबाळ माळी, शिक्षक बाबूराव वरपे, पांडुरंग पाटील, सुहास शिंदे, श्रीरंग अणेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला। महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिनकर मास्तर यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची मांडणी डॉक्टर मंजुश्री पवार यांनी केली। पुण्या अगोदर कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी 80% बहुजनांना शिक्षण देण्याचं काम केलं। त्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूर हे विद्येचं माहेरघर आहे असं डॉक्टर पवार यांनी सांगितलं। संस्थेचे अध्यक्ष जॉर्ज क्रूज यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका स्पष्ट केली। यावेळी जावेद मुल्ला, सिद्दीका मुल्ला, नवाब शेख, DD पाटील उपस्थित होते।